नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल पेपरमध्ये आपल्याला विचारले जाणारे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न कशा प्रकारे असतात। आणि आज मी घेऊन आलेला आहोत नेहमी MSCITच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे टॉप 15 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। आजचा हा भाग दुसरा होणार आहे। याच्या अगोदर मी भाग 1 हा अपलोड केलेला आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर पहिला प्रश्न, मिनी कॉम्प्युटर्स व मेनफ्रेम्स जोडण्यासाठी तसेच मोठ्या अंतरावर डेटा पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लीज लाईन्स वापरण्यात येणारी बँडविड्थ म्हणजेच तर त्याला काय म्हटलं जाते बघा, तर मीडियम बँड म्हटलं जाते। आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅशचा वापर करणे आहे। तर त्याला माऊस म्हटले जाते। नेक्स्ट, मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते, तर चूक आहे, त्याला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते। सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल आहे, तर बरोबर आहे। डॅशची काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 GB पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात म्हणत आहे, तर त्याला फायबर ऑप्टिक केबल म्हटले जाते। युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हणत आहे, तर बरोबर आहे। सेवाने नेक्स्ट करा। कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शवले आहेत त्या कीजना नेव्हिगेशन कीज म्हटले जाते। नेव्हिगेशन कीजवर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। डॅश यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हणत आहेत, तर युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स म्हटले जाते। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। तर सरफेस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे। डॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे, तर फाईल वापरल्या जाते। डिव्हाइस ड्रायव्हर्स हे विशेष प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टीमची कम्युनिकेट करण्यास मदत करतात म्हणत आहे, तर बरोबर आहे। डॅश या नेटवर्कमध्ये सर्व साधने हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात आणि त्याच्याद्वारेच कम्युनिकेट केले जातात म्हणत आहे, तर त्याला स्टार नेटवर्क म्हटले जाते। तर सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। ईमेल वापरणाऱ्यापैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस डॅश हा असतो म्हणत आहे, तर वेगवेगळा असतो। नेक्स्ट, हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे, तर बरोबर आहे याचं उत्तर। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। मायक्रो प्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पोनेंट असतात म्हणत आहे, तर त्याचं उत्तर यापैकी सर्व आहे। कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, तर हे दोन्ही आहे, तर म्हणून यापैकी सर्ववर क्लिक करावं लागेल आपल्याला। दोन्ही पण आहे, यापैकी सर्व क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेलं आहे। जे क्वेश्चन आपले चुकलेले असेल मी ते क्वेश्चन तुम्हाला तिथे दाखवतो। त्यानंतर एंड टेस्ट करायचं आहे आणि यामध्ये जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका आणि एस करायचा आहे। त्यानंतर एस करा। तर बघा आपला स्कोअर 14 आलेला आहे, म्हणजेच एक क्वेश्चन आपला कोणता तरी चुकलेला आहे। त्यानंतर इथे ॲनालिटिकवर क्लिक करून आपण पाहून घेऊया कोणता क्वेश्चन आपला चुकलेला आहे। तर जे क्वेश्चन चुकला असेल मी तुम्हाला ते दाखवतो। तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन वाईज ॲनालिटिकवर जायचं आहे। तर बघा पहिलाच क्वेश्चन आपला चुकलेला होता। तर मिनी कॉम्प्युटर व मेन फ्रेम्सना जोडण्यासाठी तसेच मोठ्या अंतरावर डेटा पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लीज लाईन्स वापरण्यात येणारी बँडविड्थ म्हणजेच हाय बँड होतं, तर हा एक आपला क्वेश्चन चुकलेला होता। बाकी सर्व ग्रीनमध्ये आहे, म्हणून सर्व क्वेश्चन करेक्ट आहे। जे ग्रीनमध्ये आहे ते करेक्ट आहे आणि जे ऑरेंज रेडमध्ये आलेला आहे तो आपला रॉंग आलेला आहे, तर हा एकच आपला चुकला होता।